सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले जयेश भंडारे आणि विश्वनाथ भंडारे दोन सलामीवीर आलेले आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मनोहर याला इथं पाचारण केलेलं आहे. स्ट्राईकवर जयेश भंडारी, ऑन स्ट्राईकवर विश्वनाथ भंडारी. सामना सुरू होते असं आम्हाला इशारा देतो पंच दत्ता ठाकूर सरांकडून. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू ऑन साईडला मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि विश्वनाथ यांच्याकडून दुसरी धाव देखील. बघा काय धाव गती आहे. आणि या एक दोन धावसंख्येने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे वजिरा मास्टर्सच्या संघाचं. दोन धावसंख्येवर खेळतो जयेश. नॉन स्ट्राईकवर विश्वनाथ. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणे 29 धावा फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजी करता वेळेस 7 धावा देऊन 2 फलंदाज देखील बाद केले होते. पुन्हा एकदा ऑन साईडला मारला जातो चेंडू. विश्वनाथ बघूया दुसऱ्या धावेसाठी तयार आहे आता मात्र चांगला क्षेत्ररक्षक उमेश याच्याकडे चेंडू असल्या कारणानं फक्त एक सिंगलवर दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. त्या एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. सेमीफायनलचा सामना भाटी मास्टर्स वर्सेस वजिरा मास्टर्स संघ खेळते उद्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की उद्या डोल्याची तपासणी होणार आहे आणि ती तपासणीचा लाभ घ्यायचा विशेष करून 40+ जे सर्व खेळाडू आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय. ऑफ साईडला खेळला गेलेला आहे. थोडा गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने विश्वनाथ यांनी आपल्या धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या टोटल पोहोचलेले आहे ती 5 या धावसंख्येवर. सेमीफायनलचा सामना आणि बघा 5:10 सुरू झालेला आहे. चांगला खूप वेळ आज भेटला होता. 11:05 सामने सुरू झाले होते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पण ऑफ साईडला चेंडू जातो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. आज आता मात्र जयेश यांनी चांगली साथ दिली विश्वनाथ यांना आणि या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. विश्वनाथ 4 वर खेळतोय. जयेश भंडारी 3 वर नॉन स्ट्राईकवर आहे. मनोहर यांचा शतकातील पुढचा चेंडू. इथं शफलवर मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. एसटी रक्षक लॉइड कोळे यांच्याकडे तो चेंडू येतोय. धाव मिळणार नाही. चेंडू जाते डॉट. उद्या होणारे सामने मी वाचल्याप्रमाणे पहिला सामना मनोरी वर्सेस मड बी यांच्यामध्ये होईल. दुसरा सामना मड ए वर्सेस चारकोप. तिसरा सामना दारोली वर्सेस मालवणी आणि चौथा सामना कुलबे मॅग्निफिशन वर्सेस आक्सा. हे 8 संघ खेळणार आहेत. पुढचा चेंडू इथं दूरवर जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी मात्र बघा चांगला थ्रो येतोय निशाण यांच्याकडून. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साईडने पहिल्या शतकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 8 आणि प्रथम याला एक गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. थँक्यू प्रथम. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज लॉइड कोहली या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. स्ट्राईकवर विश्वनाथ, नॉन स्ट्राईकवर जयेश हे 2 फलंदाज अजूनपर्यंत. चांगला फटका आणि या फटक्यावर थोडं मला वाटतं नाही चेंडू तिथं पोचेल की नाही. तिथं थोडं क्षेत्ररक्षणामध्ये रिले थ्रो दिला जातोय. 2 धावा पूर्ण आणि
3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. तर मला वाटतं थ्रो केला होता तेव्हा लॉईड यांनी थ्रो केला होता रिचर्ड याच्या हातात. तिथं काय झालं ते माहिती नाही, पण 3 धावा पंच सांगतात की नॉट आउट आहे म्हणून. पण जोपर्यंत आम्हाला 100% काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून अनाऊन्स करणार नाही. मिस्टर विलास नागावकर. 3 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 11. डबल फिगर्स मध्ये पोचले. डबल फिगर्स मध्ये डबल 1. गोलंदाज लॉईड कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. जयेश भंडारियाला ऑन साइडला चेंडू वरला जातो. पुन्हा एकदा शतरक्षक उमेश, एक धाव पूर्ण. आणि दुसरी धाव नाही घेत. मला वाटतं उमेश त्यांच्याकडून थोडा धोका आहे, त्याच्यामुळे ते दुसरी धाव त्याच्याकडून घेत नाहीये. धाव संख्या झाली ती 12. चेंडू आणि मोठा फटका आहे तिथं. शतरक्षक नाही, चेंडू बघूया. आणि जातोय 4 या धावसंख्येसाठी. आणि तिथे भरपूर गॅप आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन खूप लांब आहेत. आणि समोर जर मारला तर खरोखर चेंडू जाईलच तिथं. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे 16 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 16. विश्वनाथ एक वैयक्तिक 12 ओव्हर खेळतात. 6 चेंडूला तो सामोर येतो एक चौकाराच्या सहाय्याने. बघा 12 मध्ये एक चौकार आहे फक्त. म्हणजे धावगतीने जास्त, रनिंगने जास्त धावा त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. सर्व इथे ग्राउंड आहे. अक्सा मास्टरचं जे ग्राउंड आहे संपूर्ण एकदम आपण बघतोय की गोलचाक ग्राउंड आहे, पण गोलचाक ग्राउंडला संपूर्ण झाडाने झाकलेलं आहे. आणि झाडाचे शॅडो देखील पुढे येत चाललेले आहेत. म्हणजे प्रदूषण जास्त होणार नाही. ऑक्सिजन सोडले चेंडू. पुन्हा एकदा लॉग ऑफच्या दिशेने चेंडू. रुपेश पोहोचतोय की बॉल. चांगलं शतरक्षक रुपेश यांनी तो थांबवलेला आहे चेंडू. संतोष, त्या माईकची काही गरज नाहीये आपल्याला. त्या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 18 या धावसंख्येवर. अक्सा गावाचं नाव गाजतंय दुनियेभर. मोठा शॉट आणि चेंडू 1 बाउन्स पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी. चांगला फटका आणि या फटक्यावर एकदा 4 धावा. भारी अक्सा गावाचं नाव गाजतंय दुनियेभरी. मैदानावर उतरले की शत्रूची होते दाणादाण. आमच्या पोरांचा खेळ बघून वाढतो अक्साचा मान. बॅटिंग असो वा बॉलिंग आम्ही कशात कमी नाही. एकजुटीने खेळतो आम्ही, हरण्याची भीती नाही. कॅप्टनची आमच्या मेहनत टीमची ही साथ. शीतला देवीच्या आशीर्वादानं मारतो आम्ही बाजीगार. थँक्यू. चांगलं गाणं काढलेलं आहे शीतलादेवी स्पोर्ट्स क्लब अक्सा या संघाने. पुन्हा एकदा ऑफ साइडला पुन्हा एकदम चांगला फटका आहे, पण शतरक्षक दूर खोळून येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जयेश आता मात्र चांगली साथ देत आहेत जयेश देखील. 2 धावसंख्येने धावसंख्या टोटल पोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवर. आणि या 24 धावेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 20 धावसंख्येवर खेळतो विश्वनाथ. 20 धावा विश्वनाथ याच्या बॅटीतून आलेल्या आहेत. नाही नाही ललित, एकदा गेला की तो हा नाही बरोबर. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 24.
तीनचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज उमेश कोळी येतोय. 2 शतकामध्ये आतापर्यंत 24 धावा काढलेत वजिरा मास्टर ए या संघाने. पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिल्या चेंडूवर इथं डॉट बॉल घोषित होतोय पंच दत्ता ठाकूर सरांकडून. पहिला चेंडू अप्रतिम टाकलेला आहे. जयेश खेळण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू टाकलाय तो देखील. आता मात्र डॉट नाही पण फलंदाजी तर धावबाद होईल. जयेश स्वतः आत्महत्या करून घेतात आपली. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट गेल्यानंतर खेळाडूवर थोडं प्रेशर येते आणि ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी एक फलंदाज नवीन येतोय. सागर याला पाठवलेलं आहे. सागर केणी स्ट्राईकवर विश्वनाथ. नवीन फलंदाज सागर. ऑन साइडला मारला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी नाही. 1 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवर. 21 वर खेळतोय बघा. 25 मधील 21 धावसंख्येवर खेळतोय विश्वनाथ. चांगली 7. अगोदरच्या सामन्यामध्ये 29. बडे शॉट धावण्याची गरज नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार. कारण इथं सागर याडी देखील डेव्हलप केलेला आहे. रिव्हर्स स्वीप. आणि या 4 धावसंख्येने सागर याने आपली धावसंख्येचं खातं 4 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. टोटल धावसंख्या झाली ती 29. चांगली गोलंदाजी करत होते. 3 चेंडूवर फक्त 1 धाव केली होती. त्याच्यानंतर एक चौकार येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश. येस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील इथं सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे विकेट. कारण चांगल्या चांगल्या फलंदाजांना जर संधी द्यायची असेल तर विकेट सॅक्रिफाईस करावं लागेलच. दुसरं सॅक्रिफाईस विकेट होते धावचीच्या रूपात. तर सागर केणी देखील बाद होते. 29 या धावसंख्येवर नंबर 2 फलंदाज बाद होत आहेत ते वजिरा मास्टर ए या संघाचे. आता नवीन फलंदाज नितेश येतोय. तो देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठेवलेला खेळाडू आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकले सुमेश आणि 5 चेंडूवर 5 धावा दिल्यात. एक फलंदाज धावचीच्या रूपात 2 फलंदाज त्याच्या शतकामध्ये बाद झालेले आहेत. चांगला चेंडू फुलटॉ चेंडू चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. शतरक्षण चांगलं शतरक्षण थ्रो देखील तसाच दिला जातोय. उमेश आणि दत्ता ठाकूर सरांकडून थोडं हे झालं पण नाही त्याला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 30. या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्यात उमेश यानं. या 2 फलंदाजावर नितेश आणि जो विषय आहे याच्यावर बघितलं जाते की या 2 फलंदाजाकडे चांगली 30 धावसंख्या झाली. 30. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 30. 4थ्या षटकासाठी गोलंदाज कोण येतोय? रुपेश कोळी. जो पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसात पहिला जो मॅच झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूला ठरला होता. अष्टपिलू खेळाडू रुपेश येतोय ज्यांनी चांगली खेळली आणि गोलंदाजी देखील केली होती. त्या सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढला होता. विशू 22 वर खेळतोय. रुपेश यांनी 83 सामन्यामध्ये 57 धावा देऊन 57 फलंदाजांना बाद केलेलं आहे. 4 धावा देऊन 3 फलंदाज बेस्ट रेकॉर्ड आहे त्याचा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. लॉयड थ्रो करतोय तोपर्यंत बघूया रिचर्ड काय करतो. नाही 2 धावा पूर्ण झालेले आहेत आणि या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 32. अजूनपर्यंत 1 शतक आणि 5 चेंडू म्हणजे टोटल 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 10.11च्या सरासरीने जर चेंडू खेळला तर
पुढचा चेंडू मोठा फटका आहे. लॉर्ड चेंडूच्या खाली आहे पण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि 6 धावसंख्येचा इशारा येतोय. थँक्यू. या षटकाराच्या सहाय्याने विश्वनाथ वैयक्तिक 30 वर पोहोचलेलं आहे. गोलंदाज रुपेश. आता मात्र रिव्हर्स स्वीप पण त्या फटक्याची काही गरज नव्हती. रिचर्ड हे मला वाटतं स्टंपला बॉल लावलेला आहे आणि अपील करतायत पण पंच सांगतात की नॉट आउट आहे म्हणून. चांगले चतुर यष्टीरक्षक आहेत रिचर्ड. दोन्ही पंच आपण बघतोय. एका बाजूला सुरेश सावर्डेकर आहेत, ते देखील एक चांगले पंच आहेत. अंडरमसाठी भरपूर सामने ती पंचगिरी केलेली आहे त्यानं आणि ओरमसाठी देखील चांगली पंचगिरी करतायत. आपल्या बाजूला एक समोर जो पंच आहे तो दत्ता ठाकूरजी, जो आपल्या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू तो मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. रक्षक चांगली भूमिका पार पाडतात रिचर्ड कोय. मला वाटतं विशू थोडे थकलेले आहेत कारण बघितलं तर या चेंडूवर आणखी एक चौकाराची निशाणी होती पण तो चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. रुपेश 4 चेंडूवर आता 8 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगला स्वीप शॉट, चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला बघूया शतरक्षण होईल उमेश यांच्याकडून, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नितेश तिसऱ्यासाठी तयार होते पण इथं विशू आणि साथ दिलेली नाही. 2 धावेच्या साडी धावसंख्या पोहोचली ती 40 या धावसंख्येवर. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू 32 वर पोहोचलेला आहे विशू. 16 चेंडू मध्ये 32 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 1 षटकार 2 चौकार आहेत. आता देखील चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, शतरक्षक नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दुसरी देखील. चांगलं शतरक्षक कोण आहे? शतरक्षक कोण फलंदाज बाद झाला ते बघायला मिळेल. आणि फलंदाज इथं विश्वनाथ इथं बाद होतोय असं नाही, मला वाटतं नाही. विश्वनाथ आहे. नितेश हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 4 षटकाचा पूर्ण खेळ होतो. धावसंख्या झाली 42. या षटकामध्ये 12 धावा टोटल आले तर रुपेश कोळे यांचा. आता नवीन फलंदाज ललित भंडारी येतोय. स्ट्राईक वर आहेत आणि गोलंदाजसाठी गोलंदाज निशान कोहली. धावसंख्या 42 झालेले आहेत. राजू भाऊ, राजू याला देखील संधी भेटले कारण आता पहिले 2 सामने खेळलेला होता दिनेश. त्याला वाटतं कुठून तरी कॉल आला, तो गेलेला आहे घरी कामासाठी, त्याच्यामुळे राजू याला संधी भेटलेली आहे. भाटी मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजू कोळी देखील आता आपल्यामध्ये आपण बघतो की खेळताना दिसत आहेत भाटी मास्टर संघामधून. शेवटचं शतक निशान कोळी घेऊन येतोय. राईट हार्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने. 1 धाव. इथं 1 आणि दुसरी देखील. आता बघा फुकटची थ्रो ऍक्च्युली बरोबर झाला नव्हता असं म्हणावं लागेल. थ्रो झाला होता बरोबर पण त्याच्या हातातच भेटला नव्हता बॉल. या 2 धावसंख्येने धावसंख्या झालेल्या त्या 44. 10.56च्या सरासरीने धावा निघतायत आणि प्रोटेक्शन कोर दाखवतोय 53 दाखवतोय. अशा जर धावा आल्या तर त्याच्यापेक्षा धावा जास्त कराव्या लागतील. भाटी मास्टर संघाची फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. आतापर्यंत त्यांनी 3 फायनल्स मारल्या. ती 10वी स्पर्धा, त्याच्यामध्ये 9 सामन्यातून 3 फायनल्स त्यांनी मारलेले आहेत.
प्रथम उद्या येताना हेडफोन पण घेऊन ये, जेणेकरून तुला गाणं कोणतं लागतं ते ऐकायला मिळेल. निशान गोलंदाजीसाठी तयार. ओ व्हॉट अ शॉट! आणि चेंडू जातोय. तर चांगलं शतरक्षण की बघूया कोणतरी तिथं हसल. येस सर, तिथं सगळे सगळे तिथं समोर आहेत. नितीन आहे, येस महेंद्र आहे. पण पहिल्या सामन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यानंतर आता कोणताही प्रॉब्लेम होणार नाहीये, कारण पाठीराखे खूप आहेत, व्हॉलेंटियर्स खूप आहेत. जबरदस्त शतरक्षणी तर उमेश यांच्याकडून बघायला भेटलं. एक सिंगलच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 45. 34 वर खेळतो विशू. अगोदरच्या सामन्यामध्ये 29. म्हणजे टोटल 2 सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 63 धावा केलेल्या आहेत. काही जबरदस्त फलंदाजी. आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील काही धावा केल्या होत्या, त्याच्या अॅनालिसिस आम्ही नंतर देऊ तुम्हाला. चेंडू बघा थोडा लेगस्टिकच्या बाहेर पडला जातोय. एखाद वेळेस ह्या चेंडूवर देखील दाट लावले असते तर तो चेंडू 4 या धावसंख्येसाठी गेला असता. पण त्यांनी बघितलं की बोनस धाव मिळते, चेंडू देखील बोनस मिळणार आहे. धावसंख्या झाली ती 46. प्रथम आता काही करू नकोस, सामना सुरू आहे, कारण सेमीफायनलचा सामना आहे. निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो काय फटका आहे, आणि या फटक्यावर मिळतायत. ओ तिथं नाही, तिथं मला वाटतं थोडे कमी पडले. 4 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. थँक्यू प्रथम. 4 धावीच्या साईडे धावसंख्या पोहोचली ती 50 अप, 50 झालेले आहेत. 38 वर खेळतोय विश्वनाथ. काय जबरदस्त फलंदाजी बाहेरलेली आहे विश्वनाथ यांची. त्याच्यामध्ये त्यांनी 3 चौकार आणि 1 षटकार आहे, आणि जास्त धावा धावून काढलेले आहेत. निशान 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. रुपेश चेंडूच्या खाली आहे. एक धाव पूर्ण. ललित दुसऱ्यासाठी धावतोय, आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. विशू यांनी आपलं विकेट्स बहाल केलेलं आहे. विकेट्स बहाल केलेलं आहे असं म्हणावं, की विशू थकला होता, खूप थकला होता. 3 धावा घेवायच्या याच्यामध्ये तो बाद होतोय. धावसंख्या झाली ती आता 52, आणि विशू आणि आपल्या संघासाठी 40 धावा केल्या. काय जबरदस्त फलंदाजी. 40 वर तो धाव बाद होतोय. खरोखर दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती 52. चांगली फलंदाजी विशू यांनी केली आपल्या संघासाठी. 40 धावा बघा, पहिला 29 आणि आता 40, म्हणजे टोटल 69 धावा त्यांनी 2 सामन्यामध्ये केलेल्या आहेत. आणि तिसरा एक अगोदरचा सामना झाला त्याचा अजून आम्हाला रेकॉर्ड नंतर मिळेल. 2 चेंडूचा खेळ बाकी. उलटा चेंडू पण बरोबर बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू जातो उमेश यांच्या हातात, आणि नाही तिथं देखील ते सांगतात की हेमंतचा जो शेवटचा चेंडू आहे तो हेमंत खेळणार आहे. डावखुऱ्या फलंदाजाला बेनिफिट आहे. धाव संख्या झाली ती 53. शेवटचा बॉल आहे. धाव संख्या झाली 53. लास्ट बॉल आपल्या कोठ्यातील गोलंदाज निशान. आतापर्यंत 11 धावा निशान यांनी दिलेले आहेत. शतरक्षणामध्ये बदल होतोय, कारण लेग साईडला भरपूर अशा, ऑन साईडला शतरक्षक बाउंड्रीवर पाठवलेले आहेत. चांगले चांगले शतरक्षक आपण बघायला मिळत आहेत. एका बाजूला आपण बघतोय किशोर आहे, त्या साईडला आपण उमेश याला बघतोय, लॉंग ऑनला आपण लॉईड याला बघतोय, आणि फाईन लेगची बाउंड्री मनोहर यांनी कव्हर केलेली आहे. आणि लॉंग ऑफच्या दिशेने एक शतरक्षक आहे. शेवटचा बॉल. धाव संख्या 53. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटकाची गरज आहे वजीरा ए या संघाला. निशान गोलंदाजीसाठी तयार. निशान याची जी सवय आहे ती त्यांनी सवय पूर्णपणे ठेवलेली आहे, कारण निशान यांनी आतापर्यंत मनकट विकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड आहे. खरोखरच शेवटच्या चेंडूवर मनकट विकेटमध्ये निशान याचा रेकॉर्ड आहे. इथंच त्यांनी एका सामन्यामध्ये असाच एक फलंदाजाला बाद केलं होतं, आणि तो सामना जिंकले होते. पंचांचा इशारा वाईटचा येतो. एक अवांतर धाव, आणि एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 54 या धावसंख्येवर. अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चेंडू थोडा वाईट टाकला होता, कारण ऑफ साईडला ठेवला होता, पण तो जास्तच वाईट गेला. पंचांना जास्ती त्रास झाले ना तो वाईट करण्यासाठी. धावसंख्या 54 झालेली आहे. लास्ट बॉल अजूनपर्यंत बाकी आहे.
हेमंत डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी तयार. चांगला फटका पण शतरक्षक त्या चैनात आहे आणि चेंडू जातोय की काय नाही अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि चेंडू चौकार येतोय पंचांकडून इशारा. प्रथम थांबायचंय. 58 झालेत. 59 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी दिले. 59 धावा जिंकण्यासाठी दिलेले आहेत भाटी मास्टर्सच्या संघाला. आता प्रथम वाजवायचा डीजे. थोडा डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. पुन्हा एकदा मग आपण येऊ कॉमेंट्रीकडे. तोपर्यंत थोडा डीजेचा आवाज.
थँक्यू थँक्यू. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना ते रुपेश आणि मनोहर ही सलामी वीर आहेत. 59 रन्स टू विन म्हणजे 59 धावेचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी भाटी मास्टर्स या संघाला. रुपेश कोळी ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर मनोहर सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. 59 धावा काढायचे आहेत म्हणजे प्रत्येक शतकामध्ये जर बघायला गेलं ते करंट रन रेट 11.60चं आहे आणि त्या रन रेटने त्या धावा काढाव्या लागतील. आणि फक्त बघा क्रिक हिरोजचा ॲप आहे तर त्याच्यावर फक्त टोटल 10 जण बघतायत पण यूट्यूबचा माध्यम चालू आहे त्याच्यामधून सगळे यूट्यूबचा माध्यम जास्त बघतायत. रुपेश कोळी आणि 83 सामन्यामध्ये 793 धावा. चांगला फलंदाज आहे रुपेश. भरपूर वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरलेला आहे. 83 सामन्यामध्ये 793 धावा म्हणजे 800च्या जवळ पोहोचलेला आहे तो. आणि अशी उपलब्धी करणारा मी प्रथमच असा फलंदाज बघतोय. तो पहिला चेंडू उंच उडालेला आहे. चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. शतरक्षक एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावीच्या साईडने रुपेश यांनी आपलं धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल सॉरी डबल येतोय. विशू पहिलं शतक टाकण्यासाठी तयार होतोय ज्यांनी पहिल्या अगोदरच्या सामन्यामध्ये 7 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. पुन्हा एकदा टॅप केला जातोय. आता शतरक्षक खूप लांब आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत की नाही तर आता मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. आणि या एक धाव संख्येने धावसंख्या पोचलेली ते 3 या धावसंख्येवर. सूर्याची प्रकाश अगोदर इथून पडत होते आता या साईडून समोर म्हणजे ललित भंडारी आणि भूषण भंडारी त्याच्या समोर आता सूर्याची किरण आहेत. विशू पुढचा चेंडू चांगला फटका. शतरक्षक थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण आणि चेंडू जातोय की काय नाही तिथं थांबवला गेलेला आहे. चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. 2 धावा. चांगला थ्रो येतोय नितेश यांच्याकडून. फक्त 2 धावेवर इथं समाधान दोन्ही फलंदाजाकडून. 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. करंट रन रेट 10चा झालेला आहे कारण सॉरी 12चा झालेला आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. एसटी रक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज विश्वनाथ याला चेंडू दिला जातोय. 5 चेंडूवर रोखून ठेवलेलं आहे गोलंदाज विश्वनाथ. अहो चांगला फटका आहे तिथं देखील. गात थोडा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण आणि थोडं खराब शतरक्षण. त्या शतरक्षणाचा फायदा घेतलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी देखील धाव पूर्ण आणि तिसरी देखील पूर्ण झालेली. तिसरी देखील पूर्ण. आणि लॉयड याच्या मला वाटतं पायाला थोडा स्क्रॅम्प पकडला गेलेला आहे तिथं. जर स्प्रे असेल तर अल्लाद सॉरी रुपेश यांच्या. बघा भरपूर सामने क्रिकेट भरपूर चालू आहे. ईस्टर मधून तो अजून खेळतोय. भाटी मास्टर संघाचा देखील एक चांगला खेळाडू आहे. जी क्रिकेट जास्त असल्या कारणाने असे प्रॉब्लेम्स होत आहेत. बघा शेन बॉर्न न्यूझीलंडचा फक्त आणि फक्त 15 टेस्ट खेळला होता. त्याच्यानंतर तो बाईक गॅप झाला कारण एवढा फास्ट गोलंदाज होता की त्याला जास्त खेळलेला नाही. वन डे देखील जास्त खेळलेला नाही. शोएब अख्तर हा देखील एक चांगला गोलंदाज पाकिस्तानचा. तो देखील जास्त क्रिकेट खेळलेला नाहीये. पण बघा जास्त ताण देतो. त्या ताणमुळे प्रॉब्लेम्स होतोय आणि 40+ स्पर्धा असल्या कारणे जास्तच प्रॉब्लेम होतो इथं. आमचे फिजिओ पुन्हा अल्लाद पोचलेले आहेत. खरोखरच अल्लाद याचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. भाटीची तर चांगली ओळख आहे त्यांची. त्यांच्या स्पर्धेला देखील ते पोचले होते 2 दिवस तिथं. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या शतकाच्या काय शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी येतोय रुपेश कोळी ज्याने आतापर्यंत 3 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. एरिया बघितला की तिकडचा एरिया थोडा ओपन आहे पण तो बॉल बॅटवर येत नाहीये. चेंडू जातो एसटी रक्षक सागर यांच्या हातात. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय.
धाव संख्या झाली ती 8. आता 24 मध्ये 51ची गरज आहे. तर 4 षटकामध्ये आपण 13 धावा केल्या, म्हणजे 13 काढल्या तर 52 होतील, म्हणजे 13 धावांचा आता एव्हरेज आलेला आहे. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी नितेश या गोलंदाजी करण्यासाठी बोलवलेलं आहे. एक चांगला गोलंदाज आहे नितेश. जेव्हा 2021-22चा काळ होता तेव्हा सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज होता. 53 फलंदाज त्यांनी बाद केले होते. आज थोडा मला वाटतं त्यांनी 62 सामन्यामध्ये आतापर्यंत 36 फलंदाजांना बाद केलेलं आहे. पहिला चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. थोडे लांब शतरक्षक आहे त्याच्यामुळे एक धाव पूर्ण, दुसरी धावेला धावतायत. रुपेश याला थोडा जास्तच तिथं प्रॉब्लेम झालेला आहे धावण्यामध्ये. 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोचली ती डबल फिगर्स मध्ये. धावसंख्या झाली 10. मनोहर खेळतोय 7 वर, रुपेश खेळतोय 3 वर. शतरक्षणामध्ये 30 शतरक्षण ठेवलेलं आहे मनोहर यांना. चांगला फटका, आणि या फटक्यावर बघूया किती धावा मिळत आहेत. कमलेश तिथं पोहोचलेला आहे. कमलेश याच्या देखील पायाला दुखापत आहे, तो देखील पोहोचलेला आहे तिथं. आणि फलंदाज कोण बाद होतो ते बघायचं आहे. दत्ता ठाकूर यांनी कुठेतरी इशारा केलेला आहे कोणत्या फलंदाजाला बाद केलंय म्हणून. आणि दत्ता ठाकूर आणि सुरेश सावर्डेकर देखील सांगतात की कोण फलंदाज बाद झालाय म्हणून. अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही की कोणत्या फलंदाज इथं बाद झालाय म्हणून. दत्ता ठाकूर अजून सांगतायत की तू बाद आहेस म्हणून, पण आम्हाला इथून कळलेलं नाही कोण बाद झालाय म्हणून. दोन्ही फलंदाज एका जवळ उभे आहेत. पण रुपेश रस्ता दाखवतोय आपल्या पेवेलनचा रस्ता घेतलाय रुपेशाने. याचं की मन्नू सेफ आहे, रुपेश हा फलंदाज धावबाद होतोय. लॉईड कोहली येतो, त्यांनी 81 सामन्यामध्ये 486 धावा केलेल्या आहेत. चांगला चेंडू, पण इथं व्हाईट बॉल घोषित होतोय. पंच दत्ता ठाकूर सरांकडून एक धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. नितेश पुन्हा एकदा चांगला चेंडू. तर मात्र पुन्हा एकदा एका फलंदाजाला आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. 2 विकेट्स झाले, तर दोन्ही विकेट सॅक्रिफाईस झालेली विकेट्स आहेत. 2 फलंदाज बाद झाले, दोन्ही फलंदाज सॅक्रिफाईस केलेली विकेटच आहेत. किशोर कोळी 87 सामने 525 धावा, आणि त्याचा जबरदस्त असं 525 धावा आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत. चेंडू इथं पाठवलाय ऑनच्या दिशेने. दोन्ही फलंदाज आता चांगले आहेत. लॉईड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला किशोर, आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर बघितलं गेलं असतं. पंच लक्ष होतं पंचांचं. पण 2 धाव मिळतात. त्या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोचली ती 15 या धावसंख्येवर. धावसंख्या 15 झालेली आहे. दोन्ही फलंदाज टॉपचे आहेत. एका बाजूला लॉईड कोहली, दुसऱ्या बाजूला किशोर कोहली. नितेश गोलंदाजीसाठी सज्ज. चांगलं शतरक्षण भूषण याच्याकडून, नाही तर चेंडू सीमा पार झाला असता, कारण चेंडू खूप चांगला एकदम जोराने मारलेला फटका होता. एक सिंगलच्या सायने धावसंख्या पोचली ती 46 या धावसंख्येवर. किशोर कॅप्टन पहिल्या सामन्यामध्ये पहिले काही चेंडू अपयशी होता, त्याच्यानंतर त्यांनी चांगली कमबॅक केली. षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि आपल्या संघाला रिझनेबल टोटलवर पोचवलं जेव्हा तो सामना सुरू होता बंदर पाकाडी संघाबरोबर. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. तिथं बॅट आणि पॅड होतोय, तिथं चेंडू राहतोय. 2 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली ती 16, आणि 18 मध्ये 43 काढायचे आहेत. आता 18 मध्ये 43 चांगला चान्स आहे. आणि भाटी मास्टर जोपर्यंत
त्याची फलंदाजी एवढी मजबूत आहे. निशाण आहे, उमेश आहे, दोन असे फलंदाज आहेत की मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये 20-22 धावांची गरज असली तर या दोन फलंदाजाकडून चांगली अपेक्षा बाळगली जाईल. पण हे दोन जे फलंदाज हे देखील चांगले परिपक्व असे फलंदाज आहेत. एका बाजूला लॉयड, बाजूला किशोर. येस, आमचे रामदास डेकोरेटर काहीतरी बघतायत. उद्या कुठं लावायचं असं हॅलोजन असं ते बघतायत. भोंगा लावायचं की हॅलोजन लावायचं. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज हेमंत मात्रे येतोय. ओ व्हॉट अ शॉट, आणि चेंडू जातोय. बघूया अजूनपर्यंत. येस, 6 धावसंख्येसाठी चेंडू पोहोचलेला आहे. हे दोन एकदम चांगले फलंदाज आहे किशोर, आणि त्याच्यानंतर आपण लॉयड याला आता बघितलं षटकार मारून आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. तो 9 वर पोहोचतोय. धावसंख्या झाली ती 22. 17 मध्ये 37ची गरज आहे. 17 मध्ये 37 खूप मोठं टार्गेट आहे. पण हे लॉयड आणि याच्यासारखे जे फलंदाज बाटी मास्टर जे खेळाडू आहेत त्यांना खूप कमी आहे, आणि त्याचे भरपूर वेळा ते सामने फलंदाजीवर जिंकवलेले आहेत. पुन्हा पुन्हा एकदा बघा, तिथं थोडा टर्न झाला मला वाटतं बॉल, आणि प्रवीण थांबले होते बॉलसाठी, पण त्यांना तो चकून चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू. दोन चेंडूवर हेमंत मात्रेच्या 10 धाव आतापर्यंत कमावलेले आहेत लॉयड यानं. धावसंख्या झाली ती 26. 16 मध्ये 33ची गरज आहे. मग 43 हव्या होत्या, त्याच्या दोन चेंडूवर 10 येत आहेत. हेमंत एक चांगले गोलंदाज आहेत, 35 वर्षावरील खेळाडू आहे, पण त्याच्या गोलंदाजीवर देखील धावा आलेले आहेत. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सागर यांचं देखील कौतुक करावं लागेल की त्यांनी चांगली यष्टीरक्षकाची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे. 15 मध्ये 33 काढायचे आहेत. 15 मध्ये 33 धावा. स्ट्राईकवर लॉयड, एक आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा फटका मारण्यासाठी गेला आणि तिथं फसला गेलेला आहे. लॉयड इज आउट. भूषण यांनी चांगला झेल पकडलाय. नवीन फलंदाज येतोय रिचर्ड कोहली. चौदा मध्ये 33 आता पाहिजे. चौदा मध्ये 33 ची गरज आहे. स्ट्राईकवर रिचर्ड कोहली, नॉन स्ट्राईकवर किशोर. हेमंत मात्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. हेमंत याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, आणि बघा जी धाव नव्हती ती धाव पूर्ण केली जाते. चेंडू डॉट्स आणणार होता, पण त्यावर बाईचा एक इशारा येतो पंत ठाकूर सरांकडून. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साडी धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवर. 13 मध्ये 32 काढले. 13 मध्ये 32. थोडी नाखुश आहेत कारण त्याची फलंदाजी चांगली मारली होती. यस, पुढचा चेंडू, आणि कुठं लँड होतोय चेंडू. 1 बाउंड चेंडू पोहोचले 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू डीजे. 12 मध्ये 28 काढायचे. 12 मध्ये 28 म्हणजे प्रत्येक शतकामध्ये 14 धावांची गरज आहे. तर मग या कोण गोलंदाज येतोय, आणि या गोलंदाजाचं खरोखरच त्यांनी एक चांगली संधी आहे वजिरा मास्टर ए संघाला, की या धावा डिपेंड करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. मात्र फलंदाजीसाठी फलंदाजाचा संघ आहे भाटी मास्टर संघ, खूप मजबूत संघ आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय तिथं तयार आहे उमेश कोळी. त्याच्यानंतर एक वादळ येणार आहे ते म्हणजे निशान कोळी याचं नावाचं.
फलंदाजी काही कमी नाहीये. फक्त एवढंच आहे की चान्स भेटला पाहिजे या फलंदाजांना. स्ट्राईकवर रिचर्ड. भूषण भंडारे आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते पहिल्याच. इथं मारलेला फटका पण तो कुठं मारला होता ते देखील माहिती नाही, पण एक सिंगल मिळेल. ते सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती. आणि एक सिंगल मिळेल. आता 11 मध्ये 27 काढायचे. बघा आता एक कोणाचं तरी मला वाटतं विकेट सॅक्रिफाईस करायला लागेल उमेश याच्यासारख्या फलंदाजांना संधी देण्यासाठी. किशोर सांगतोय की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत काही काळजी नाहीये. अकरा मध्ये 27 काढायचे आहेत. फलंदाजी खूप मजबूत आहे, पण त्या फलंदाजीचा फायदा झाला पाहिजे. भूषण भंडारे आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो षटकार. इथं चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवर चांगलं प्रतिउत्तर. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. किशोर नेहमी आपल्या संघाला धावून येतोय. किशोर आणि निशान हे दोन असे फलंदाज आहेत, भरपूर सामने त्यांनी एकतर्फी जिंकून दिलेले आहेत माती मास्टर्सच्या संघाला. थँक्यू. आता 10 मध्ये 21 ची गरज आहे. 10 मध्ये 21. भूषण भंडारे आपल्या शतकातील पुढचा चेंडू. उलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत की नाही ते बघायचं आहे. ओ रिचर्ड याचं पुन्हा एकदा सॅक्रिफाईस मला वाटतं विकेट. तेच फलंदाज बाद होते, कारण वाटलंच होतं की रिचर्ड यालाच सॅक्रिफाईस विकेट द्यावं लागेल. एक धाव मिळेल. या एक धावीच्या साठी धावसंख्या पोहोचली ती 39. आता 9 मध्ये 20 ची गरज आहे. 9 मध्ये 20 ची गरज. आता खरी गरज आहे या दोन फलंदाजाची, आणि या दोन फलंदाजांना काही सांगायची गरज नाहीये. एक चांगले फलंदाज आहेत. 3 फलंदाज आपण बघतोय. दोन, एक खेळाडू स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर आणि येणारा खेळाडू निशान याच्यासारखा फलंदाज. गोलंदाज देखील चांगले आहेत, ज्यांनी 4 दशक म्हणजे 40 वर्ष झाले तो क्रिकेट खेळतोय या वजिरा क्रिकेट संघासाठी. अगोदर यंगस्टर संघासाठी खेळत, आज मास्टर संघामधून खेळतोय. हो चांगला चेंडू. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बघा थोडा प्रॉब्लेम, आणि या प्रॉब्लेमचा एक धाव पूर्ण झालेली आहे. जी धाव नव्हती लेग बायचा इशारा पंच ठाकूर सरांकडून. उमेश कोळी 38 सामन्यांनी 313 धावा केलेल्या आहेत आता त्यांनी. 8 मध्ये 19 काढायचे. 8 मध्ये 19. फुलटॉ चेंडू मोठा फटका आहे, पण शतरक्षक चेंडूच्या समोर येतोय. इथं झेल नाही तर मॅचच सोडलेलं आहे. उमेश याच्या सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय. आणि खरोखरच या चेंडूवर जर फलंदाज बाद 2 धावा देखील वाचल्या तरी चांगला फलंदाज देखील बाद झाला असता. आता मात्र नशीब माटी मास्टर संघाच्या वतीनच आहे. 7 मध्ये 17 आलाय खतरा. कारण मला वाटतं हेमन याच्यासारख्या शतरक्षकाकडून झेल सुटलेला आहे. 7 मध्ये 17. भूषण भंडारी बॅडलक तुमची. खरोखरच अप्रतिम असा फलंदाज तुम्ही बाद करण्यामध्ये यश आलं होतं तुम्हाला, पण तिथं खराब शतरक्षणामुळे झेल सुटला जातोय. गोलंदाज भूषण भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल टाकला होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. आणि इथं फलंदाज किशोर यांनी आपली आत्महत्या करून घेतलेली आहे.
चला जास्त वेळ न घेता लगेच सामना सुरू करायचा आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. 6 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. सामन्याला थोडा वेळ जातोय, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. किशोर या फलंदाजाला आपली आत्महत्या करावी लागलेली आहे, कारण निशाण यांना देखील तुम्ही जास्त काळ पवेलीमध्ये बसू शकणार नाहीये. 6 मध्ये 15 काढायचे आहेत. 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्राईकवर उमेश कोळी, नॉन स्ट्राईकवर निशान आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी जयेश भंडारी. 15ची गरज आहे. 6 मध्ये 15 काढायचे. उमेश ऑन स्ट्राईक. उमेश यांचं सांगायला गेलं तर 2 वेळा त्यांनी 4 शतके मारून बघा इथं बघा, मला वाटतं जास्त वेळ इथं टिकणार नाहीये बॉल. उमेश एक चांगला फलंदाज आहे. थँक्यू. आता 5 मध्ये 9ची गरज आहे. 5 चेंडू आणि 9ची गरज. बॉल आलेला आहे सर, बॉल आलेला आहे. पाच मध्ये 9 काढायचे. जयेश भंडारी गोलंदाजीच्या मार्गावरून सुरू करतोय धावण्यासाठी. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आणि काय झेल असेल, कौतुक करावं लागेल. नाही तर एक हाताने झेल पकडलेला आहे भूषण यानं. नवीन फलंदाज येतोय विजय कोळी. त्याला पाठवलेलं आहे, ज्याने आतापर्यंत 83 सामने खेळले, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 24 धावा केलेत. दुसऱ्यानं खूप स्टँड दिलेलं आहे, दुसऱ्या सपोर्ट केलेला आहे. रिचर्ड रिचर्ड 4 मध्ये 9ची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक विजय. गोलंदाजीसाठी गोलंदाज यश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. बघा बघा काय हे विजयाचं माइंड असेल. एक धाव देऊन निशाणेला फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आणलेलं आहे. 3 मध्ये 8ची गरज आहे. निशाण आणि जीवदानाचा जास्ती फायदा उठवलेला नाही, कारण हेमंत मात्रे याच्याकडून त्याचा झेल सुटला होता, पण भूषण यांनी तो झेल सोडलेला नाहीये. 3 मध्ये 8ची गरज आहे. आणि तिन्हीले बॉल विजयला सांगितलं असेल निशाने की मीच खेळेन ते, पण तुला फक्त तुझ्या नॉन स्ट्राईकवर उभं राहायचं आहे तुला. 3 मध्ये 8. जयेश भंडारी गोलंदाजीसाठी तयार. राईटच्या मोहरदा विकेट मारा. प्रथम लावू नका आता जरा प्लीज. बघा बघा चेंडू बघा कुठं पाठवलेला आहे. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी, कारण निशाण याच्याकडे एवढी कला आहे की तो काही करू शकेल. 2 मध्ये 4ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. शतरक्षण थोडं ऑफ साईडला कमी होतं, त्याचा फायदा घेतला निशाण याने. चेंडू पाठवला पॉईंटच्या दिशेने, आणि पॉईंटमध्ये डीपमध्ये एकही शतरक्षण नव्हता, त्याच्यामुळे तो चौकार जातोय. आता 2 मध्ये 4ची गरज आहे. या सामन्याचं भवितव्य निशाण याच्यावर थोडं आता आलेलं आहे. निशाण या फलंदाजाकडे एक चांगली 2 मध्ये 4 काढायचे आहेत. 2 मध्ये 4. जयेश गोलंदाजी करतो. आतापर्यंत 4 चेंडूवर त्यांनी 15 धावा, सॉरी 11 खर्च केलेत. 15 काढायच्या. 2 मध्ये 4ची गरज आहे. शतरक्षणामध्ये बदल नाहीये, तीच शतरक्षण आहे. जयेश भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. इथं बघा मला वाटतं नाही, धाव घेत नाहीये, कारण आणि फलंदाज इथं बाद होतोय. याचा अर्थ की इथं फलंदाज बाद झालेला आहे. आता 1 मध्ये 4ची गरज आहे.
नवीन फलंदाज येतोय सैनी. लास्ट बॉल आणि 4 धावांची गरज. काय सामना रंगले गेलेला आहे. खरोखरच ज्यांना मला वाटतं हार्टचा प्रॉब्लेम असेल हा सामना बघू नका. आणि कोणी जर मग एखाद वेळेस युट्यूबवर माध्यमातून जर सामना बघत असेल तर कोणी बंद करू नका टीव्ही. रिमोट जसा आहे तसं ठेवा. आपल्या खुर्चीच्या पेट्या बांधून ठेवा. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. सगळं लक्ष लागलेलं आहे निशान याच्या फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर देखील लक्ष आहे. कंपल्सरी चेज आहे. चौकारच मारावा लागेल. चला निशान तयारी करतोय. लास्ट बॉल जयेश यांचा. इथं सामना ओ कल्लात देखील पोहोचतोय तिथं. सामना जिंकलेला. बॅट लक निशान. चला जास्त वेळ न घेता सामना जिंकलेला आहे तो वजीरा मास्टर ए या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वजीरा मास्टर ए तुमचं.